आता पुढे चेंडू चेंडू माटे सीमा पार जातोय. चेंडू आहे बघूया भरपूर समाचार घेतात दिसतात की पाहिजे स्वरूप. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू होतो. चेंडू एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने जातोय. एकदा पळून माफ करा खेळण्यात स्वरूप चौका षटकार मात्र पाहायचा आहे. धावसंख्या 45. आता मात्र उचलणार चेंडू चेंडू एक्स्ट्रा डोक्याच्या वर क्षेत्ररक्षक बघूया. क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. मला वाटतं इथं दर्शकच क्षेत्ररक्षक झालेले आहेत. स्वरूप याचं मी मगाशी म्हटलं स्वरूप जबरदस्त खेळाच माहेर पटायचं चौका षटकार माहेर पटायचं स्वरूप. आता मात्र पुन्हा गुरुद्वार एक्स्ट्रा कवचच्या डोक्याच्या वर आता क्षेत्ररक्षक बघूया काय करतोय पाहायचा आहे. आणि गजा क्षेत्ररक्षण होतोय. 4 धावाचा मोबदला मिळतोय संघाला आणि 4 धावाचा मोबदला मिळतोय 100 रुपयाला. अखेरीस ज्या धावसंख्येची आवश्यकता होती अग्रोली संघाला यश आलेले आहे ते स्वरूपच्या बॅट मार्फत. पुन्हा एकदा मारले पुन्हा एकदा तसंच प्रदर्शन. आता मात्र पुन्हा एकदा षटकार जास्तीत जास्त धाबा इथे मात्र जमावे लागतील. पहिल्या चेंडूवर बिग हिट. बघता बघता चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवर धावांचा अकाउंट ओपन केले 6 धावांनी आणि संघासाठी ऍड केल्या. धावांचा खाता ओपन होतोय. चांगला फटका मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. 1 बाउन्स. सिद्धू चेंडू पकडणार उचलणार फेकणार. तत्पूर्वी एकाच धाबेवर समाधान मानस सुहास आणि स्वरूप यांची जोडी. इथे मात्र बिग हिट करायचा होता. बॅटची वरची कडे घेतली जाते. धावा इथे घेतल्या जात नाहीयेत कारण क्रिकेटचं सूत्र तुम्ही पाहता जितक्या 2 चेंडू निर्धाव टाकलेत त्यामध्ये एक गडी बाद केलाय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण केली जात आहे आणि ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाला जखम होते त्यावेळेस सज्ज होतोय. पुढचा चेंडू समोर फलंदाज आहे स्वरूप. इथे मात्र चांगला फटका लगावला जातोय मिडविकेट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र सिद्धूच्या माध्यमातून होत आहे. एकेरी दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट इथे खेळलं जात आहे. ज्या फटक्याच्या पुढे इथं मोठा फटका. चेंडू हवेत. बघता बघता चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार स्वरूपच्या माध्यमातून एकाकी किल्ला लढवण्याचं काम इथे मात्र पुढे एकदा आखड पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि दुसरा चेंडूवर दुसरा षटकार फलंदाज स्वरूपच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या आल्यानंतर मैदानात उतरायचंय. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. 6 चेंडू 6 षटकार लागतील का हा प्रश्न आहे. फलंदाज आहे स्वरूप. चांगली खेळी साकारतोय स्वरूप. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू चौथा षटकार. टाळ्या वाजून स्वागत. अशा प्रकारचे फटके युवराज सिंगने लगावले होते. T20चा वर्ल्ड कप चालू होता मध्ये स्टुअर्ट या गोलंदाज षटकाराची आतिषबाजी केली. इथे मात्र चांगला फटका. हा मात्र चौकार गेलाय असं कळवलं जात आहे. म्हणजे संधी हुकली आहे परंतु कौतुक करेन फलंदाजीचा. 4 चेंडूंमध्ये 4 आणि 5व्या चेंडूवर मात्र चौकार लगावलाय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटतोय. तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 3 इथे पूर्ण होत आहे.